बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर व बेळगाव ग्रामीण या तिन्ही मंडळाच्या वतीनं आज इथं मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर विशेष करून हा मोर्चाचा उद्देश तर जे काँग्रेस सरकार, भ्रष्ट काँग्रेस सरकारने आपण बघतच आहोत, तर प्रत्येक वस्तूवर दरवाढी मोठ्या प्रमाणात चालू केलेली आहे। त्याचप्रमाणे जे काही मुसलमानांना 4% रिझर्वेशन दिलेलं आहे आणि परत त्यांनी संविधानाच्या विरोधात जे काही काम करत आहेत ते जर विचारलं तर त्यांनी आपल्या भाजपाच्या 18 आमदारांना 6 महिन्यासाठी निलंबित केलेलं आहे। तर ह्या सरकारला अभिवृद्धी आणि योजना ह्याच्याबद्दल माहितीच नाही वाटतं, अभिवृद्धी काय म्हणून। तर जे काही आलंय सरकार तेव्हापासून फक्त जनतेवर अन्याय होत आहे। तर प्रत्येक आता त्यांनी 5 गॅरंट्या देतो म्हटलेत, पण त्याच्यावर 6वी गॅरंटी सुद्धा त्यांनी चालू केलेली आहे, ती आत्महत्या गॅरंटी। आपण बघतो आहोत कित्येक युवक आत्महत्या करतायत, भाजपाचे कार्यकर्ते तसेच अधिकारी सुद्धा यांच्या या म्हणजे यांच्या ज्या प्रेशरनी आत्महत्या सुद्धा जोरात चालू आहे। त्याचप्रमाणे डिझेल असू देत किंवा दूध, अशा प्रत्येक वस्तू जे जनतेला रोज लागणाऱ्या साहित्याच्या मोठ्या प्रमाणात त्यांची वाढ केलेली आहे। तर त्यांनी जनतेच्या विरोधातच म्हणण्यात येईल, तर त्यांनी त्यांच्या पोटावर एक आळा आणलेला आहे। या पद्धतीने हे सरकार काम करत आहे, तर हे सरकार आपला अधिकार चालवण्याच्या लायकीचं नाही आहे। म्हणून मी सरकारला, सिद्धरामय्यांना विनंती करतो, काँग्रेस सरकारला विनंती करतो, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही। जे तुम्ही दरवाढ केलाय ते तुम्ही माघार घ्या। जर माघार घेत नसाल तर तुम्ही अधिकारावरून बाहेर जाऊन टाका, कारण तुम्ही अधिकार चालवण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे। फक्त तुम्ही जनतेचा गैरवापर करायला लागलाय आणि जनतेच्या विरोधात काम करायला लागलाय। म्हणून आजच नाही तर आता प्रत्येक एवढ्याच्या मोर्चावर थांबणार नाही। जोपर्यंत दरवाढ माघार घेणार नाही तोपर्यंत हा मोर्चा असंच निरंतर चालू राहील। आज जिल्ह्याच्या वतीनं झालाय, मंडळ वतीनं होईल, तालुका वतीनं होईल, नंतर वार्ड वाईज होईल। जोपर्यंत यांनी दरवाढचा माघार घेत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असं मी काँग्रेस सरकारला, सिद्धरामय्याला सांगू इच्छिते।